मोदींकडून योग साधनेचा अपमान, संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका, तर मोदींनी सेलिब्रिटींच्या सोयीनुसार निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याचा राऊतांचा गंभीर आरोप। वडेट्टीवार भाजपमध्ये येण्याच्या नितेश राणेंच्या दाव्याला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, भाजपनं काहींना अफवा पसरवण्यासाठी सोडलंय, तर नितेश राणेंना मी भाटापेक्षा कमी महत्त्व देत नाही, वडेट्टीवारांचा नितेश राणेंवर हल्लाबोल। ऐन खरीपाच्या तोंडावर कृषी आयुक्तांच्या बदलीचा प्रशासकीय कामांवर परिणाम, कृषी मंत्री देखील परदेश दौऱ्यावर असल्यामुळे शेतकऱ्यांना वाली नसल्याची स्थिती। लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल, लोकशाही मराठीवर जनतेच्या मनाचा अचूक वेध घेणाऱ्या लोकशाहीच्या एक्झिट पोलच्या बाबत प्रचंड उत्सुकता। लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या चर्चेवर काँग्रेस प्रवक्ते सहभागी होणार नाहीत, निकालापूर्वीचा गोंधळ टाळण्यासाठी काँग्रेसची आता सावध भूमिका। देशामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 11.31% मतदान, तर सर्वाधिक 14% मतदान हिमाचल प्रदेशमध्ये, तर पंजाबमध्ये सर्वात कमी 9.64% मतदान। राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता, 4 ते 7 जूनच्या दरम्यान मान्सून कोकणात दाखल होण्याचा मच्छीमारांचा अंदाज। राज्यातील 2997 धरणांनी गाठला तर राज्यात अवघा 22.6% पाणीसाठा शिल्लक, तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वात कमी 8.78% पाणीसाठा। पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील कोयना खोऱ्यातील जमीन खरेदी प्रकरणी नोटीस, जीएसटी आयुक्तांसह तिघांना 11 जूनपर्यंत हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील कोयना खोऱ्यातील जमीन खरेदी प्रकरणी नोटीस, जीएसटी आयुक्तांसह तिघांना 11 जूनपर्यंत हजर राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। विदर्भामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज, प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश। रेल्वेच्या प्रवाशांची आजही कसोटी लागणार, मेगा ब्लॉकमुळे आज तब्बल 534 लोकलच्या फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तसंच बीएमएसच्या दुसऱ्या सत्राची परीक्षाही पुढे ढकलली। मुंबई विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर, जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय, दुसऱ्या शनिवारची सुट्टी रद्द करत आज सुट्टी जाहीर। मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटला दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टाचा तातडीने सुनावणी घेण्यास नकार। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे तर भाजपच्या वतीने अनिल बोरनारे इच्छुक, कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे आणि निरंजन डावखरेंमध्ये चुरस। कांदा प्रश्नी केंद्राचा महाराष्ट्रासोबत भेदभाव, कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कमधून वगळलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर केंद्राचा अन्याय। मुंबई आणि पुणेकर प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा 95वा वाढदिवस, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकडून केक कापत डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा। सर्वसामान्यांची लाल परी आता 76 वर्षांची झाली, आज प्रत्येक एसटी आगारामध्ये सेलिब्रेशन, तर एसटीच्या माध्यमातून दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांचा प्रवास। एअर इंडियाची प्रवाशांसाठी विशेष ऑफर, प्रवाशांना अवघ्या 1177 रुपयांमध्ये करता येणार प्रवास, एअर इंडियाकडून टाइम टू ट्रॅव्हल योजनेची घोषणा। अरविंद लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।